तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुतळ्यांवरून वाद सुरू आहेत। यामुळे या ठिकाणचं वातावरण तणावाचं बनलं होतं। बुलढाण्याच्या चिखला काकड गावात देखील शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून प्रकरण चिघळलं। नेमकं काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। गेल्या 4 दिवसांपासून बुलढाण्यातलं चिखला काकड गाव धुमसतंय। गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा अज्ञातांनी बसवला आणि त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं। या वादामध्ये महिलांनाही मारहाण झाली होती। आता याच प्रकरणी चिखला काकड गावात थेट संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे आता हा तणाव आणखी चिघळू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तर या वादाप्रकरणी आतापर्यंत गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना अटक करण्यात आली आहे। बुलढाण्यातील चिखला गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 दिवसापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला होता। आता प्रशासनाने या परिसरात चिखला गाव परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। भारतीय दंड संहितेच्या कलम 163 या परिसरात लागू करण्यात आला आहे आणि त्यानुसार आपण जर का बघितलं तर राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी या परिसरात दाखल करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। समोर आपण जर का बघितलं तर छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। जवळपास काल सायंकाळपासून या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, तर 26 तारखेपर्यंत ही संचारबंदी कायम राहील। ग्रामपंचायतीच्या जागेवर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून 2 समाजाच्या पुरुष व महिला यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने तक्रारदार महिला यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीबी येथे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्याप 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे। ग्राम चिखला येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवरायांचा हा पुतळा 4 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञातानं चिखला काकड इथल्या अंगणवाडी परिसरात बिना परवानगी बसवला। तर हा पुतळा विना परवानगी बसवल्यानं हटवण्यात यावा असा अहवाल 5 फेब्रुवारी रोजी बीबी पोलिसांनी दिल्याची माहिती मिळते। या संदर्भातली कागदपत्रही एबीपी माझाच्या हाती लागली आहे। यातील पीडित महिलेनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलंय, तर शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या पुतळ्याला कुणालाही हात लावू देणार नाही असा पवित्रा संजीवनी वाघ यांनी घेतलाय। पुतळा हटवणं म्हणजे गावातल्या लोकांना हटवणं असं नव्हतं। अचानक तर तुम्ही शिवाजी महाराजाला उचलून नागराला बांधून याची जर भाषा करत असाल तर मी एक शिवकन्या मी कधीच होऊ देणार नाही, होऊ दिलंही नाही। शेवटच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजांसाठी लढणार। त्या दिवशी लढले, त्या दिवशी माझा जीव जाऊ शकत होता, तर ते दगड टाकण्याच्या तयारीत होते। तुम्ही तर मग व्हिडिओ तर बघितलाच तुम्ही। शेवटच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला कोणालाही हात लावू देणार। तर पोलिसांच्या कारवाई विरोधात आज चिखला काकड परिसरातील वंजारी समाजानं चिखला गावापासून 4 किलोमीटर दूर असलेल्या बीबी गावात सत्यकथन मेळावा आयोजित केला। सर्वात प्रथम आम्ही त्या ठिकाणी गेलो असतो कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारण करायचं नाही। जिजाऊ महासाहेबांच्या पवित्र भूमीला बदनाम करण्याचं काम केलं जातं, ते हाणून पाडण्याचं काम आम्हाला या ठिकाणी करायचं आहे। आणि या पावनभूमीत सगळ्या जाती धर्माचे लोक ज्या गुण्यागोविंदाने या ठिकाणी पूर्वी राहत होते तशाच पद्धतीने भविष्यात राहावे, सगळे एकमेकाच्या सुखदुःखात या ठिकाणी सहभागी होऊन काम करावं, अशा पद्धतीचं सलोख्याचं वातावरण कायम राहावं यासाठी आम्ही काम करणार आहे। तुम्ही बाहेरचा एखादा व्यक्ती येऊन या ठिकाणी नासवत असेल, आम्ही कदापि ते होऊ देणार नाही आणि सत्य परिस्थिती या ठिकाणी बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही। तर चिखला काकड गावात घडलेल्या तणावानंतर या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड ते मालेगाव मार्गावर आज सामाजिक संघटनांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आता या 2-3 दिवसांमध्ये चिखला तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या वादावरून काही आमच्या माता भगिनीवर काही लोकांनी हात उगारला
आणि त्यांची विटंबना केली, त्यांच्या निषेधार्थ आज आमचा हा केशवनगर तालुका रिसोड येथे रास्ता रोको आहे. ज्या आमच्या माता भगिनीवर ज्या लोकांनी हल्ला केला, त्याची विटंबना केली, त्या दोषीवर चौकशी करून कार्यवाही करावी अशी आमची सर्वांची या आजच्या या रास्ता रोकोच्या हेतूने मागणी आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून चिखला काकडगाव आणि त्यातील 2 समाजांमध्ये सुरू झालेल्या तणावाचं लोण हे आसपासच्या गावातही पसरताना दिसत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी त्याचे पडसादही उमटत आहेत. त्यामुळे समाजातील तेढ कमी करण्यासाठी आणि गावागावात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य पावलं वेळीच उचलण्याची गरज आहे. डॉक्टर संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.